नमस्कार. आजचा विषय करंट अफेअर्सशी संबंधित आहे. सध्या एका विषयावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहेत आणि तो विषय आहे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटरचं मुख्यालय हे मुंबईला होणं नियोजित होतं. ते गुजरातच्या गांधीनगरला हलवल्यावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये थोडेसे वाद सुरू आहेत आणि त्याच विषयाचा आपण आज आढावा घेणार आहोत की हे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणि त्याचं मुख्यालय आता जिथे जाणार आहे ती गिफ्ट सिटी, हा नेमका विषय काय आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. ISFC अर्थात इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर चर्चेत आलं आहे. का चर्चेत आलं आहे? संसदेत डिसेंबर 2020मध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी बिल 2019 हे एक विधेयक संमत झालं आणि मग त्यानंतर 28 एप्रिल 2020 रोजी केंद्र सरकारने एक अधिसूचना काढली की ISFC ची जी ऑथॉरिटी बनणार आहे त्याचे मुख्यालय गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी असलेल्या गिफ्ट सिटीमध्ये असणार आहे. आणि मग ह्या अधिसूचनेनंतर म्हणजे कायदा ज्यावेळेस संमत झाला त्यावेळेस त्यात मुख्यालय कुठे असेल हे नमूद नव्हतं. मात्र 28 एप्रिलच्या नोटिफिकेशन हे क्लिअर झालं की मुख्यालय मुंबईला नसून ते गांधीनगरला हलवण्यात येणार आहे. तोपर्यंत सर्वांना असंच वाटत होतं की हे मुख्यालय मुंबईलाच होईल, कारण तसं पूर्वनियोजन तसंच होतं. आणि त्यामुळंच या अधिसूचनेनंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पूर्वनियोजनानुसार भारतात जे काही ISFC होणार होतं त्याचं मुख्यालय मुंबईला होणं अपेक्षित असताना आता अचानक हे मुख्यालय गांधीनगरला का हलवलं असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला. आणि मग त्यातून महाराष्ट्रातल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दात टीका केली. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि हे माहीत असूनसुद्धा मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी गुजराती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दामहून हा निर्णय घेतला. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन 60 वर्ष उलटली तरी अजूनही गुजराती लोकांचा महाराष्ट्राबद्दलचा किंवा मुंबईबद्दलचा स्पेशली आकस कमी झालेला नाही, अशा प्रकारच्या टीका महाराष्ट्रातील नेत्यांनी केल्या. मग आता हे IFSC नेमकं आहे तरी काय? ISFCमुळे नेमकं काय साध्य होणार आहे? ISFCचं मुख्यालय खरोखर मुंबईला होणं नियोजित होतं का? आणि ISFCचे मुख्यालय अमुक एखाद्या ठिकाणी असण्याने नेमका काय फायदा होतो? ते आता मुंबईला नाही आहे, मग गुजरातला गेल्याने गुजरातचा काय फायदा आणि मुंबईचा काय तोटा? या सगळ्या प्रश्नांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ती संकल्पना आधी समजून घेऊया. ISFC नेमकं काय आहे? इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स नेमकं काय आहे हे समजून घेऊया. पहा, आपण एक उदाहरण पाहूया की आपल्या देशात बँका आहेत, खाजगी बँका आहेत, व्यापारी बँका आहेत आणि त्या बँकांवर नियंत्रण ठेवलं जातं RBI कडून. सगळ्या आपलं जे बँकिंग सेक्टर आहे त्या बँकिंग सेक्टरवर सगळं कंट्रोल आहे RBIचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. किंवा मग आपल्या देशात जर आपल्याला विमा व्यवसाय जर आपण पाहिला, आपल्याला जर कोणती विमा पॉलिसी उतरवायची असेल तर आपण वेगवेगळ्या पर्यायांचा आपल्यासमोर आपण ऑप्शन आहेत की आपण अनेक पर्यायांमधून एकाची निवड करतो. विमा आपला GIC असेल किंवा LIC असेल आपण उतरवतो आणि त्या सगळ्या विमा व्यवसायाचं नियंत्रण भारतात कोण करतं तर भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, IRDAI. विमा व्यवसायावरचं कंट्रोल IRDAIचं, बँकिंगवरचं कंट्रोल RBIचं. तसंच आपल्याकडं जर शेअर मार्केटमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो आणि शेअर मार्केटमधून गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नये किंवा हितसंरक्षण व्हावं, त्यात फसवणूक होऊ नये या दृष्टीने दक्ष असते SEBI अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. किंवा मग आपल्याकडं समजा पेन्शन फंड असतील तर पेन्शन फंडचंसुद्धा नियमन करणारं एक PFRDA नावाचं एक ऑथॉरिटी आहे. म्हणजे या नियंत्रण करणाऱ्या रेग्युलेटरी ऑथॉरिटी कायद्याने निर्माण केलेत आणि याची निर्मिती का केली आहे तर देशातल्या नागरिकांना आपण ज्या काही आर्थिक क्रिया करत आहोत त्याबद्दल सुरक्षितता प्रदान करणे. आणि या क्रिया करत असताना समजा काही समस्या उद्भवली, कुठे फसवणूक झाली किंवा चांगली सेवा नाही मिळाली तर या रेग्युलेटरी ऑथॉरिटीज आपल्या नागरिकांच्या हितरक्षणासाठी तत्पर असतात आणि नागरिक त्यांच्याकडे धाव घेतात, तक्रार करतात आणि मग या रेग्युलेटरी ऑथॉरिटीज
आपल्या आधिपत्याखालील सगळ्या संस्थांना ग्राहकांच्या हितरक्षणाबाबत वेळोवेळी दिशानिर्देश देत असते. म्हणजे ह्या नियामक संस्थांवर आपला ग्राहकांचा विश्वास असतो, म्हणून आपण या सगळ्या बँकिंग सेक्टर असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा शेअर मार्केट या ठिकाणी आपण बिनधास्तपणे इन्व्हेस्टमेंट करतो. ही व्यवस्था आपल्या भारतात आहे. परंतु एक असा विचार करा की एखादा परकीय गुंतवणूकदार जर भारतात येऊन त्याला आपल्या देशात शेअर बाजारात, इन्शुरन्स सेक्टरमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला उपलब्ध पर्यायांपैकी आपण नेमके कोणत्या वित्त संस्थेत गुंतवणूक करावी, त्याबद्दल काय काय कायदे आहेत, कोणत्या नियामक संस्था आहेत, म्हणजे ती प्राधिकरणं कोणती त्याला माहीत नसतं. तसंच भारतातल्या सुद्धा एखाद्या गुंतवणूकदाराला समजा अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर या देशात जर गुंतवणूक करायची असेल तर त्यालासुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळंच म्हणजे एक संकल्पना पुढे आली की एक विचार एक पुढे असा उपाय त्याच्यावरचा एक पुढे आला की ही जी समस्या म्हणजे परकीय गुंतवणूकदारांना भारतात इन्व्हेस्टमेंट करताना उद्भवणारी समस्या किंवा भारतीयांना बाहेरच्या देशात गुंतवणूक करायची असेल किंवा पैसे गुंतवायचे तर त्यात येणारी सुविधा समस्या याच्यावर एक उपाय म्हणून एक संकल्पना पुढे आली की बाहेरील देशातून जे गुंतवणूकदार भारतात आणि भारतातले जे गुंतवणूकदार परदेशात गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी एक स्वतंत्र SEZ निर्माण करायचा, स्पेशल इकॉनॉमिक झोन. तो SEZ असा असेल की त्याला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर म्हणून विकसित करायचं, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणून त्याला विकसित करायचं आणि त्या माध्यमातून देशात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना काही सवलती पण द्यायच्या. परकीय गुंतवणूकदारांना भारतातल्या गुंतवणुकीसाठी आकर्षित करायचं आणि त्यांनासुद्धा आपल्या भारतात ज्या वेगवेगळे कायदे आहेत प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी किंवा प्रत्येक आपण आता जसं बघितलं वेगवेगळ्या कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहेत, तर मग ह्यांच्यात जी काही गुंतागुंतीचे कायदे असतील किंवा किचकट कायदे असतील त्यांच्यापासून संरक्षण द्यायचं असा एक प्रदेश विकसित करायचा की ज्या ठिकाणी आपल्या देशाचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तराशी सुसंगत असे कायदे चालतील, तिथले व्यवहार सगळे परकीय चलनात होतील, अशी ही संकल्पना पुढे आली. आणि भारतात गुंतवणूक करण्याची किंवा बिझनेस सेटअप एखाद्याला जर उभारायचं असेल तर त्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा सुलभ जर केली तर देशात मोठ्या प्रमाणावर परकीय चलनसुद्धा येईल, देशातले आर्थिक व्यवहार वाढतील, GDP वाढेल आपल्या देशाचा, हा विचार त्याच्यामागे होता. आणि त्याचप्रमाणे भारतातील ज्या गुंतवणूकदारांना विदेशात गुंतवणूक करायची असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी वित्तीय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या की जेणेकरून भारतीय कंपन्यांना देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय विस्तार करता येईल. आणि म्हणून हे कन्सेप्ट पुढे आले की अशा प्रकारचं एक सेंटर, एक केंद्र असं वित्तीय सेवा देणारं सुरू करायचं की ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सगळे कायदे चालतील, इंटरनॅशनल करन्सीत सगळे व्यवहार चालतील आणि गुंतागुंतीची जी काही प्रक्रिया असेल त्याच्यापासून सुटकारा मिळेल. आणि त्यातून मग ही भारतात ISFC उभारण्याची एक संकल्पना केंद्र सरकारच्या विचाराधीन आली. आता हे फक्त भारतातच आहे का असं काही नाही आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे आर्थिक केंद्र भरपूर आहेत. त्यातही 2 प्रकार असतात. एक असतं पहिला प्रकार आहे ग्लोबल किंवा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर्स किंवा इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स असे आहेत लंडनला, न्यूयॉर्कला, सिंगापूरला. आणि दुसरा प्रकार असतो की रिजनल लेवलवर फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स RFCs की जे दुबईला आहेत, हाँगकाँगला आहेत. म्हणजे रिजनल लेवल म्हणजे समजा दुबईची किंवा हाँगकाँगची समजा एका विशिष्ट एरियापुरते, आशिया खंडापुरते असतील. आणि ग्लोबल किंवा इंटरनॅशनल जे असतील ते संपूर्ण जगभरात कोणत्याही देशात कोणालाही इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा स्वीकारायची असेल, कोणते आर्थिक क्रिया करायच्या असतील, ॲक्विजिशन एखाद्या कंपनीचं करायचं असेल, मर्जिंग करायचं असेल, बऱ्याच गोष्टी असतात, फंड रेज करायचं असेल तर सगळ्यांसाठी हे सेंटर्स एक मीडिएटर म्हणून काम करतं. आणि त्या ठिकाणी ज्या कंपन्या रजिस्टर होतील त्या विशिष्ट ISFCच्या क्षेत्रामध्ये तर त्यांना काही सवलती त्या देशात दिल्या जातात. म्हणजे दुबईला आपण जसं टॅक्स हेवन कंट्रीज म्हणतो तर त्याचं कारण त्याचं आहे की त्या विशिष्ट फायनान्शियल सेंटरच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी कोणत्या आर्थिक क्रिया केल्या तर त्याबद्दल तिथलं सरकार हे काही वेगळा टॅक्स घेत नाही. तर अशा प्रकारची संकल्पना भारतात पण राबवण्याचा हा विचार त्यातून पुढं आला. आता आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रातून कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात याच्यावर एकदा नजर टाकूया की आता जर सांगितल्याप्रमाणे की फंड रेजिंग सर्व्हिसेस म्हणजे समजा
एखाद्या व्यक्तिगत एखाद्या बिझनेसमॅनला किंवा एखाद्या कंपनीला किंवा अगदी गव्हर्मेंटलासुद्धा जर फंडची निधीची गरज असेल तर तो निधी उभारण्यासाठी या ठिकाणचा या वित्तीय सेवा केंद्रामधून सरकारला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला ती सेवा पुरवली जाईल. किंवा मग असेट मॅनेजमेंट म्हणजे विशेषतः पेन्शन फंड असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील किंवा म्युच्युअल फंड असतील, यांच्या माध्यमातून जे ॲसेट गोळा होत असतं त्या ॲसेटची कुठे गुंतवणूक करायची, मार्केटचं ट्रेंड कसा आहे त्याचा सगळा अभ्यास करून ॲसेट मॅनेजमेंट करणाऱ्या काही फर्म्स असतात, ते त्या फंडसाठी किंवा त्या ह्याच्यासाठी मॅनेजमेंट करतात, संपत्ती कशी कुठे इन्व्हेस्ट करायची याबद्दल. तसंच वेल्थ मॅनेजमेंट पण असतं. ग्लोबल टॅक्स मॅनेजमेंट आणि क्रॉस बॉर्डर टॅक्स लायबिलिटीज ऑप्टिमिझम म्हणजे याच्यामध्ये सुद्धा फायनान्शियल इंटरमिजिएटरी ज्या संस्था आहेत किंवा अशा काही लॉ फर्म्स असतात की ज्या तुम्हाला टॅक्स संदर्भात कन्सल्टेशन देतात, सल्ला देतात. त्याच्यानंतर ग्लोबल आणि रिजनल कॉर्पोरेट ट्रेझरी मॅनेजमेंट ऑपरेशन्स हे सुद्धा असतात. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट ऑपरेशन्स, मर्जर ॲक्विजिशन म्हणजे समजा एखाद्या कंपनीला दुसऱ्या देशातली एखादी कंपनी ॲक्वायर करायची असेल किंवा त्या कंपनीत आपली कंपनी किंवा आपल्या कंपनीत त्यांची कंपनी मर्ज करायची असेल तर अशा ती सेवासुद्धा या ठिकाणी ॲवेलेबल असेल. त्यानंतर BPO किंवा IT कंपनी ज्या ठिकाणी काम करतील, सॉफ्टवेअर निर्मिती करतील, त्याची निर्यात करतील, अशा प्रकारे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रातून सुविधा दिल्या जात असतात. त्यामुळे ISFची नेमकी काय कन्सेप्ट आहे तर या ठिकाणी अशा काही सुविधा पुरवल्या जातात एकाच विशिष्ट क्षेत्रामध्ये की जेणेकरून सगळ्या ज्या जगभरात ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या ज्या आर्थिक क्रिया चालत असतील त्या सगळ्यांचं या ठिकाणी तुम्हाला सेवा उपलब्ध असते. आता आपण जगभरात ऑलरेडी जे जे फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स आहेत त्या ठिकाणची परिस्थिती एक थोडक्यात आपण लक्षात घेऊया की लंडनला जे फायनान्शियल सर्व्हिस सेंटर आहे तर त्या माध्यमातून म्हणजे लंडनच्या त्या फायनान्शियल सर्व्हिस सेंटरमधून जो काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत किंवा जी काही उलाढाल झालेली आहे ती तिथल्या एकूण GDPच्या 9% आहे. म्हणजे देशात जी काही आर्थिक उलाढाल झाली असेल त्यातली 9% उलाढाल त्या ISFCच्या माध्यमातून झाले लंडनच्या. न्यूयॉर्कमध्ये पण 10% एकूण बाजारातली उलाढाल आर्थिक उलाढालीपैकी त्या देशाच्या आर्थिक उलाढालीपैकी 10% उलाढाल न्यूयॉर्कच्या फायनान्शियल सर्व्हिस सेंटरमधून झाली. हाँगकाँगच्या 13, सिंगापूरच्या 12, झुरिच 10, फ्रँकफर्ट 5, सिडनी 8, टोकियो जास्त आहे 20. म्हणजे जपानमध्ये जे काही आर्थिक क्रिया होतात किंवा वित्तीय सेवा केंद्रातून जे काही होतं आहे ते त्यांच्या एकूण GDPतल्या 20% आहे. आणि जॉब शेअर पण बघा बऱ्यापैकी आहे वित्तीय सेवा केंद्राच्या माध्यमातून. एकंदरीत त्या देशातला जे काही रोजगाराचा दर आहे किंवा रोजगाराची टक्केवारी आहे त्यातली समजा लंडनचं उदाहरण घेतलं तर 5.2% जॉब हे त्या फायनान्शियल सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून क्रिएट झालेले. न्यूयॉर्कमध्ये 5.4 किंवा हाँगकाँगच्या सर्व्हिस सेंटरमुळे 5.5. अशा प्रकारे हा एक डेटा हे आपल्याला दर्शवतो की त्या फायनान्शियल सर्व्हिस सेंटरमुळं देशाच्या GDPत पण भर पडते किंवा देशाच्या GDPत त्यांचा महत्त्वाचा हिस्सा असतो आणि त्यांच्यामुळं एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होत असते. आता भारतात जे काही ISFC आपल्याला उभं करायचं आहे त्यातून त्याचे काय उद्दिष्ट ठेवलेले आहेत आपण तर पहिलं उद्दिष्ट असं की ISFC हा असा प्रदेश असेल की ज्या ठिकाणी निवासी आणि अनिवासी म्हणजे रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट इंडियन जे असतील त्यांना परकीय चलनात वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. परकीय चलनात भारतीय इंडियन करन्सी त्या ठिकाणी चालणार नाही किंवा इंडियन करन्सीत त्यातले व्यवहार होणार नाही. ते जणू एक इंटरनॅशनल फॉरेन टेरिटरी बघा ISFCचा प्रदेश म्हणजे जणू फॉरेन टेरिटरी कन्सिडर केला जाईल आणि तिथं केवळ परकीय चलनालाच मान्यता असेल आणि सगळे व्यवहार परकीय चलनातच होतील. ISFCमधील कंपन्यांचे जे युनिट आहेत ते फेमा कायद्याअंतर्गत अनिवासी भारतीयांचे युनिट म्हणजे त्याला आपण नॉन रेसिडेंट एंटिटी असं म्हणू तर तसं मानलं जाते. त्यानंतर जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी त्या ठिकाणी विकसित केली जाईल आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापित करणे ज्यायोगे त्या ठिकाणाला जागतिक वित्तीय केंद्र किंवा त्याला आपण इंग्लिशमधून म्हणू शकतो की ग्लोबल फायनान्शियल हब त्या ठिकाणी तयार करायचं. म्हणजे ISFC ज्या ठिकाणी आहे किंवा ISFCसाठी अशी एक SEZ विकसित करायचा, त्या SEZचं रूपांतर स्मार्ट सिटीत करायचं आणि त्या स्मार्ट सिटीमध्येच
ग्लोबल फायनान्शियल हब तयार करायचे की त्या ठिकाणी जगभरात ज्या ज्या वित्तीय सेवा आवश्यक असतात कंपन्यांना, इंडिव्हिज्युअली, कॉर्पोरेशन्सला, गव्हर्नमेंटला, त्या सगळ्या सेवा त्या ठिकाणी पुरवायच्या. भारतात IFC सुरू करून बाहेर जाणारे जे गुंतवणूकदार असतात, म्हणजे कसं असतं की सध्या भारतातले गुंतवणूकदार वित्तीय सेवा घेण्यासाठी भारताबाहेर अशा प्रकारच्या एखाद्या इंटरनॅशनल फायनान्स अँड सर्व्हिस सेंटरची मदत घेतात, त्या ठिकाणी जातात, तिथं आपल्या कंपन्या रजिस्टर करतात आणि त्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आर्थिक क्रिया किंवा काय इन्व्हेस्टमेंट असेल किंवा काय आर्थिक ट्रान्झॅक्शन्स असतील ते त्या माध्यमातून ते करतात. म्हणजे भारतातल्या गुंतवणूकदारांना दुसऱ्या एखाद्या शहरात जाऊन किंवा दुसऱ्या देशात जाऊन अशी सर्व्हिस घ्यावी लागते. तर मग ह्या सगळ्यांना परत भारतात बोलायचं आणि भारतात IFC सुरू केलं की हे सगळे गुंतवणूकदार परत भारतात येतील आणि तिथं त्यांना त्या एकाच ठिकाणी भारतातच सगळ्या प्रकारची वित्तीय सेवा त्यांना पुरवायच्या की जेणेकरून भारताच्या सुद्धा आर्थिक क्षमतेत वाढ होईल. सगळे ट्रान्झॅक्शन्स हे भारतातच होतील, त्याचा आपल्या GDPवर सकारात्मक परिणाम होईल, असा एक सरकारचा याच्यामागचा उद्देश आहे. मग आता IFSC सुरू जर करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते थोडक्यात पाहूया. की योग्य कायदेशीर नियामक यंत्रणा, म्हणजे त्याला आपण रॅशनल लीगल रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणू शकतो, की त्यासाठी एक रॅशनल लीगल रेग्युलेटरी फ्रेमवर्कची गरज असते. की म्हणजे असं थोडक्यात की साधारणपणे जगभरात ज्या प्रमुख देशांमध्ये, त्याला आपण फर्स्ट वर्ल्ड म्हणतो, त्या देशांमध्ये जे आर्थिक व्यवहारासंदर्भातले जे कायदे असतील त्या कायद्यांशी सुसंगत असलेले कायदे तिथेही असले पाहिजेत की ज्या IFSCमध्ये असले पाहिजे. म्हणजे त्याला रॅशनल म्हटलं जाईल, रॅशनल आणि लीगल रेग्युलेटरी फ्रेमवर्क. तर ते आधी आपल्याला तयार करावं लागेल. शाश्वत स्थानिक अर्थव्यवस्था, सस्टेनेबल लोकल इकॉनॉमी, त्या देशाची इकॉनॉमीसुद्धा सस्टेनेबल पाहिजे, खूप जास्त फ्लक्च्युएशन्स त्या इकॉनॉमीमध्ये होत नसावेत. स्थिर राजकीय पर्यावरण, म्हणजे स्टेबल पॉलिटिकल एन्व्हायरमेंट पण पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या सरकारने नोटिफिकेशन काढलं, IFSC सुरू केलं, एखादी सिटी सुरू केली, फॉरेन कंपन्यांनी त्या संदर्भात करार केले आणि समजा त्या देशात सत्ता बदल झाला, दुसरं सरकार आल्यानंतर त्यांनी सगळंच बदलून टाकलं, असं नको व्हायला. मग त्याबद्दल एक शाश्वती पाहिजे, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट स्थिर असलं पाहिजे, किंवा दुसरं सरकार जरी आलं तरी या प्रकारच्या धोरणांमध्ये चेंज होणार नाही अशी हमी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तराला पटवून द्यावी लागते. आणखी महत्त्वाचं म्हणजे डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर, विकसित पायाभूत सुविधा. ज्या ठिकाणी हे IFSC सुरू करायचं असेल, त्या ठिकाणी एखादी स्मार्ट सिटी विकसित करावी लागते, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सगळ्या पायाभूत सुविधा द्याव्या लागतात आपल्याला. त्या ठिकाणी रस्ते असेल, विमानसेवा असेल, हेलिकॉप्टर सेवा असेल, किंवा अगदी फास्ट सगळं, म्हणजे अगदी इंटरनेट सुविधा फास्ट असली पाहिजे. त्या ठिकाणी 24 तास विजेची, पाण्याची अवेलेबिलिटी असली पाहिजे. कुशल मनुष्यबळ त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप चांगलं असलं पाहिजे. आणखी महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॅटेजिक लोकेशन, मोक्याच्या ठिकाणी पाहिजे. कोणतं तरी एखाद्या कोपऱ्यात की ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी चांगली नाही अशा ठिकाणी नसलं पाहिजे. आणि जागतिक दर्जाचं जीवनमान, गुड क्वालिटी ऑफ लाईफ त्या ठिकाणी लोकांना अवेलेबल झाली पाहिजे. जे इतर देशातून लोक इथे येतील तर त्यांना इथं आल्यानंतर जणू आपण आपल्या देशात आहोत, आपण आपल्या देशात ज्या सुविधा आपल्याला मिळत होत्या त्या इथेही मिळतात, असं जर असेल तर परकीय लोक आपल्याकडे गुंतवणूकदार आकर्षित होतील. म्हणून जागतिक दर्जाचं जीवनमान, गुड क्वालिटी ऑफ लाईफ त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. हे IFSC स्थापन होण्यासाठी बेसिक गोष्टी असतात. मग आता आपण एक उदाहरण असं पाहूया की दुबईला जे वित्तीय सेवा केंद्र आहे दुबईचं DIFC, तर त्या ठिकाणी काय सुविधा आहेत किंवा काय त्या ठिकाणी कशी सिस्टीम आहे ती समजून घेऊया. की त्या ठिकाणी उत्पन्नावर आणि नफ्यावर पुढची 50 वर्ष सूट आहे. म्हणजे समजा दुबईमध्ये त्या IFSCमध्ये ज्या कंपन्या रजिस्टर होतील त्यांच्या उत्पन्नावर आणि नफ्यावर पुढील 50 वर्ष 0% टॅक्स, म्हणून तर दुबईला आपण टॅक्स हेवन कंट्री म्हणतो, 0% कर आहे. त्यानंतर अनेक देशांशी त्यांनी डबल टॅक्स अवॉइडन्स ॲग्रीमेंट केलेले आहेत, दुहेरी कर टाळणी करार केलेले आहेत, की जेणेकरून दुबईत एखादा व्यवहार झाला मग तो परत त्या देशात ती कंपनी असेल तर त्या सरकारने परत सांगायचं नाही मग तुम्ही तिकडे एक व्यवहार केला त्याच्यावर आम्ही इथं पण कर आकारणार. जसं आपल्याकडे व्होडाफोन आणि हजचं एकमेकांमध्ये मर्जिंग झालं होतं, त्याच्यानंतर बराच वाद झाला होता, भारताने व्होडाफोनवर परत कर आकारणी केली, त्यांनी त्याला चॅलेंज केलं वगैरे वगैरे. तर असं डबल टॅक्सेशन अवॉइडन्स त्या ठिकाणी बऱ्याच देशांबरोबर त्यांनी ॲग्रीमेंट करून ठेवलेले आहेत. त्यामुळं जवळपास सर्वच सेक्टरमध्ये त्या ठिकाणी 100% FDIला परमिशन आहे. आपल्या भारतामध्ये सगळ्या सेक्टरमध्ये
100% FDI अजूनही अलाउड नाही. काही सेक्टर आपण रिस्ट्रिक्ट केलेले आहेत की ज्या ठिकाणी काही सेक्टरमध्ये फक्त 74% FDI अलाउड आहे, काही ठिकाणी फक्त 51% अलाउड आहे, काही ठिकाणी 26% अलाउड आहे. अशा प्रकारे सिस्टीम भारतात आहे. तसं दुबईत नाही. सगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे कुणी कितीही इन्व्हेस्टमेंट करा, कोणत्याही क्षेत्रात करा, काय हरकत नाही. रुपयाची चालू आणि भांडवली म्हणजे कॅपिटल अँड करंट अशा दोन्ही अकाउंटवर रुपया तिथं पूर्णपणे कन्व्हर्टेबल आहे, परिवर्तनीय. आता रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय, ही एक मोठी कन्सेप्ट आहे. पण थोडक्यात सांगतो की रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे कुणी कोणत्याही क्षेत्रामध्ये कितीही गुंतवणूक करू शकतो आणि आपली करन्सी आपल्याला पाहिजे त्या करन्सीमध्ये कन्वर्ट करू शकतो, अशी ती सिस्टीम त्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय पद्धतीची न्यायव्यवस्था की जे कायदे आपण म्हणतो ना फर्स्ट वर्ल्डमध्ये, पहिल्या दर्जाच्या जगात जे आंतरराष्ट्रीय पद्धतीची न्यायव्यवस्था आहे तशी म्हणजे दुबईत भलेही तिथं कसलेही विचित्र कायदे असतील, एखाद्याने छोटासा गुन्हा जरी केला तरी त्याला अगदी त्याला सगळ्यांनी मिळून दगड मारायचे किंवा अगदी एखाद्याचा विनयभंग जरी केला तरी त्याचा हात कापायचे, अशा प्रकारच्या शिक्षा तिथं असतील. पण फायनान्शियल बाबतीत मात्र तिथं आंतरराष्ट्रीय पद्धतीची न्यायव्यवस्था आहे. त्यानंतर हायस्पीड इंटरनेट, ट्रान्सपोर्ट सुविधा सगळं आहे त्या ठिकाणी. कुशल व्यावसायिक मनुष्यबळाची उपलब्धता आहे. जगभरातून तिथे सगळे स्किल्ड लोक त्या ठिकाणी जाऊन सर्व्हिस करत असतात, त्यामुळे तोही प्रश्न नाही आहे. व्हिसा प्रक्रिया असेल, कामांच्या परवानग्या याबाबत सिंगल विंडो सिस्टीम आहे. तिथं फार वेळ लागत नाही. काही वर्क प्रोसिजर असतील किंवा एखाद्याला तिथं जायचं असेल सगळ्या परमिशन एकदम सिंगल विंडो सिस्टीम आहे. एक खिडकी योजना आहे सगळीकडे. त्यानंतर उच्च जीवनस्तर आणि राहणीमान त्या ठिकाणी जे काही आहे, लाईफस्टाईल एकदम हायफाय आहे आपण पाहतो. तर हे सगळं त्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात ॲव्हेलेबल ऑलरेडी करून दिलेलं आहे आणि ते केंद्र यशस्वीपणे सुरू आहे. आता प्रश्न असा पडतो की भारतात हे आहे का आता सध्या किंवा होऊ शकतं का? बघा, प्रश्नच आहे. उत्पन्नावर आणि नफ्यावर पुढची 50 वर्ष तिथं कर नाही. आपल्याकडे तशी सिस्टीम होऊ शकते का माहीत नाही. म्हणजे आपण SEZला काही बाबतीत कर सवलती दिलेल्या आहेत, पण अगदी 50% सगळ्याच बाबतीत 0% कर भारतात होईल का नाही माहीत नाही. अनेक देशांबरोबर त्यांनी दुहेरी कर टाळणी करार केलेले आहेत. आपण नाही केले, मोजकेच देश आहेत. जवळपास सगळ्या सेक्टरमध्ये 100% FDI तिथे आहे, आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडचा रुपया चालू आणि भांडवली दोन्ही खात्यावर परिवर्तनीय नाही. फक्त आपल्याकडं करंट अकाउंटवर आपला रुपया फुली कन्व्हर्टेबल आहे, भांडवली खात्यावर नाही आहे. आंतरराष्ट्रीय पद्धतीची न्यायव्यवस्था आपल्याकडं फायनान्शियल सेक्टरच्या बाबतीत तरी नाही आहे. आपले कायदे बरेचसे आंतरराष्ट्रीय कायद्यांशी सुसंगत नाही आहेत. हायस्पीड इंटरनेट आणि ट्रान्सपोर्ट सुविधा आहे का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किंवा कशी हायस्पीड इंटरनेट आहे का? आपल्याला काही ठिकाणी तर फोनला रेंज नसते, तर हायस्पीड इंटरनेट सोडून द्या. कुशल व्यावसायिक मनुष्यबळाची उपलब्धता त्या बाबतीतही भारत मागच आहे. आपल्याकडचे कुशल व्यावसायिक दुसऱ्या देशात जातात. व्हिसा प्रक्रिया, कामाच्या परवानग्या नाही त्या NOC आपल्याला घ्यावे लागतात, नाही त्या लायसन्स परमिशन सगळं आपल्याकडं बराच हा प्रॉब्लेम आहे. उच्च जीवनस्तर आणि राहणीमान तर बोलायलाच नको. त्यामुळे भारतात अशी सगळी परिस्थिती असताना एखाद्या या IFSC जर समजा सुरू केलं तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा देणं शक्य होईल का? असो, त्याची आपण चर्चा करणारच आहोत. पण मग दुबई जर एवढ्या सुविधा देते तर मग प्रश्न असा पडतो की मग दुबईला फायदा काय होतो यात? किंवा IFSC सेंटर आपण जरी भारतात सुरू केलं आणि एवढं सगळं परकीय लोकांना आपण सगळं अवेलेबल करून द्यायचं, मग आपला फायदा काय? नुसतं आदर तिथे करायचं, पाहुणचार करायचं, फायदा काय होतो देशाला? दुबईला काय फायदा होतो बघा. दुबईमध्ये जरी समजा प्रत्यक्ष करांमध्ये माफी असली, डायरेक्ट टॅक्स जरी नसले, तरी इनडायरेक्ट टॅक्समधून त्यांना भरपूर उत्पन्न मिळतं. उदाहरणार्थ सर्व्हिस टॅक्स असेल, तिथं जे लोक सेवा वापरतील, म्हणजे अगदी फोन वापरतील, इंटरनेट वापरतील, आणखी कोणत्या सुविधा वापरतील, त्याबद्दल इनडायरेक्ट टॅक्स आहेच. तिथल्या प्रत्येक वस्तूवर इनडायरेक्ट टॅक्स आहेच. त्याच्यामुळे तो पैसा सरकारला मिळतोच. बाहेरून जरी लोक आले त्या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स जरी नसला तरी इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून सरकारला डायरेक्ट टॅक्सचा लॉस कवर होतो. लोकांकडून तिथं म्हणजे आपल्या दुबईत येणाऱ्या किंवा जाणाऱ्या लोकांकडून अनेक वस्तूंची खरेदी होते. शिवाय तिथं अनेक गोष्टी आपापल्या देशात ते लोक घेऊन जात असतात. तिथं ड्युटी फ्री एअरपोर्ट आहे, म्हणजे तिथून तुम्ही जी वस्तू घ्याल त्यावर सीमाशुल्क नसतं, म्हणजे किंवा असलं तर एकदम नाममात्र. त्यामुळे तिथून सोनं किंवा सोन्यासारखे मौल्यवान धातू मोठ्या प्रमाणावर विकत घेतले जातात आणि अशा प्रकारे तिथून वस्तूंची निर्यात होण्याचे प्रमाण वाढतं. शिवाय तिथे जे येणारे लोक असतात ते स्थानिक सेवा सुविधांचा वापर करतातच प्रत्येक गोष्टीत. हॉटेलिंग असेल,
ट्रान्सपोर्टेशन असेल, सगळ्याच सुविधा असतील, पर्यटन. त्यामुळं त्या ठिकाणी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत असे का होईना भर पडतेच. आता दुबईला एवढं भारी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर साहजिकच खास ते इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला लोक दुसऱ्या देशातून पर्यटनासाठी तिथं जातात. म्हणजे त्या मार्गाने का होईना फायदा होतोच. लोकांकडून स्थानिक सोयीसुविधांचा वापर झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडणारच आहे. शिवाय दुबईच्या भांडवली खात्याचा जर आपण विचार केला कॅपिटल अकाउंटचा, तर तिथं FDI आणि FII, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची मोठी उलाढाल तिथं चालत असते. मोठा पैसा त्या ठिकाणी येत असतो, जात असतो. मात्र मग बँकिंग भांडवल त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं, कारण सगळे आर्थिक व्यवहार बँकेच्या माध्यमातून होतात. आणि दुबई हे एक व्यापारी शहर आहे, त्यामुळे तिथं बहुतेकांची करंट अकाउंट असतात आणि करंट अकाउंटवर काही बँका व्याज देत नाहीत. त्यामुळे बँकांमध्ये जो काही डॉलर पडलेला असतो त्याच्याबद्दल बँकांना काहीच व्याज द्यायचं नसतं. उलट ही जी रक्कम असते ती बँका आपापल्या पद्धतीने सगळीकडे इतरत्र वापरतात किंवा इतरत्र गुंतवतात आणि त्यातून त्यांना प्रचंड नफा मिळत असतो. आणि मग बँकांना नफा मिळाला की सरकारलाही कर मिळतो. त्यामुळं आणि शिवाय ही सिस्टीम आता सुरुवातीला जरी टॅक्समध्ये सवलत असली तरी पुढे चालून जर ती गरजच बनली लोकांची तर कदाचित ती सवलतही काढून घेतली जाईल. त्यामुळं दुबईला फायदा होतो किंवा कोणत्याही देशाला IFSCचा सवलती देऊनसुद्धा फायदा होतो. त्या देशाच्या GDPमध्ये वाढ होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देशाच्या एखाद्या अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन करायचं झालं तर आपण GDP काय आहे, GDPचा रेट काय आपण मागतो. तर मग त्या देशात जर एवढ्या आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शन्स होत असतील, आर्थिक उलाढाली होत असतील, तर साहजिकच त्या देशाच्या GDPत वाढ होते आणि म्हणून दुबईला तो फायदा होतो. भारताला काय फायदा होईल पहा. IFSCच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर आर्थिक क्रिया घडून येतील आणि देशाची आर्थिक उलाढाल वाढेल. देशात विदेशी चलनाचा प्रवाह येईल, फॉरेन करन्सी आपल्याकडे जास्तीत जास्त येईल, डॉलरमध्ये येईल किंवा इतर चलनात येईल. रोजगार निर्मिती या IFSCच्या माध्यमातून होईल आणि देशाच्या GDPमध्ये त्यातून वाढ घडून येईल. ह्या एवढे सगळे फायदे आपल्याला या IFSCच्या माध्यमातून होतील. त्याच्यामुळे IFSC ही गरज आहे. ठीक आहे, त्याचं मुख्यालय कुठे असावं ह्याबद्दल वाद होऊ शकतो. मात्र IFSC असावं का नसावं याबद्दल कोणाचं दुमत नाही. ती असलीच पाहिजे. IFSC जर इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर आपण भारतातच सुरू केलं तर त्याचा भारताला निश्चितच फायदा होणार आहे. मग आता IFSCची जरा थोडीशी आपण संकल्पना जशी सरकारच्या विचारात आली, मग त्याची पुढची त्याला मूर्त स्वरूप कसं येत गेलं, त्याची वाटचाल कशी राहिली बघा. की सन 2007मध्ये त्यावेळेचे अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी द हाय पॉवर्ड एक्सपर्ट कमिटी ऑन मेकिंग मुंबई अँड इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर, बघा यातला मुंबई शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे मुंबईला जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र बनवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या संदर्भात एक उच्चस्तरीय कमिटी स्थापन झाली. कुणाच्या नेतृत्वाखाली, जागतिक बँकेचे एकदम तज्ज्ञ किंवा प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पर्सी मिस्त्री ही तिचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली की मुंबईचं पहा बरं तुम्ही की करता येईल का आपल्याला जागतिक आर्थिक केंद्र त्या ठिकाणी आपल्याला फायनान्शियल सर्व्हिस सेंटर भविष्यात जर करायचं असेल तर मुंबईत करता येईल का. तर ही 2007ची गोष्ट आहे, 2007 साली. त्यानंतर झालं असं की 10 फेब्रुवारी 2007ला या समितीने P. चिदंबरम यांना अहवाल सादर केला आणि शिफारस केली की भारतात इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर झालंच पाहिजे आणि ते केंद्र मुंबईत असावं. का तर मुंबई हे ऑलरेडी आर्थिक केंद्र भारताचं आहे. मुंबईला सगळ्या भारतातल्या आर्थिक संस्थांचं मुख्यालय आहेत आणि जागतिक लेवललासुद्धा मुंबई, भारताचं राजधानी दिल्ली असेल पण भारताची इकॉनॉमिक कॅपिटल मुंबई आहे, ही ओळख आपली भारताची आहे. त्यामुळे भारतात IFSC करायचं झालं तर ते मुंबईला करायला पाहिजे, त्याचं मुख्यालय हे मुंबईला असलं पाहिजे. मात्र हा अहवाल 2007ला या समितीने सरकारला दिला. केंद्रात काँग्रेस गव्हर्नमेंट होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, महाराष्ट्रात काँग्रेस सरकार होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार, आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मात्र हा अहवाल आल्यानंतर ना केंद्राने नोटिफिकेशन काढली ना राज्य सरकारने नोटिफिकेशन काढले. राज्य सरकारने काही प्रस्ताव दिला नाही किंवा मग केंद्राकडूनही काहीच कार्यवाही झाली नाही. कधीपर्यंत झाली नाही ते काँग्रेस सरकार पुढच्या काळात 2014पर्यंत होतं तरीही कार्यवाही झाली नाही. 2014ला केंद्रात सत्ता बदल झाला, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, NDA सरकार स्थापन झालं, तोपर्यंत काही हालचाली झाल्या नाहीत. म्हणजे हालचाली झाल्या त्या नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. आता नरेंद्र मोदींनी काय हालचाली केल्या त्याची पण आपण थोडीशी पार्श्वभूमी पाहू
की 2007ला ही जी कमिटी स्थापन झाली होती मुंबईसाठी म्हणून IFSC बनवायचं, याच काळात गुजरातमध्ये काय ॲक्टिव्हिटी घडली बघा. गुजरातमध्ये याच काळात 2007मध्येच गुजरात सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला. गुजरातचे त्यावेळेसचे CM मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हायब्रंट गुजरात समिट, त्या ठिकाणी दर 2 वर्षातून एकदा व्हायब्रंट गुजरात समिट नावाची एक परिषद भरवली जाते आणि इन्व्हेस्टर्सला त्या ठिकाणी पाचारण केलं जातं, आकर्षित केलं जातं. गुजरातला इन्व्हेस्टमेंट करावी तुम्ही, FDI गुजरातमध्ये वाढावा या दृष्टीने प्रयत्न केले जातात. तर त्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये 2007मध्येच नरेंद्र मोदींनी घोषणा केली की गांधीनगरजवळ आम्ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा पुरवणारं शहर उभारत आहोत आणि त्याचं नाव पण त्यांनी जाहीर केलं GIFT सिटी, म्हणजे गिफ्ट सिटी, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. ही 2007ची गोष्ट आहे, ज्या काळात इकडे त्या परशिमिस्त्री समितीचा अहवाल आलेला होता किंवा येणं बाकी होतं. ही जानेवारीतली गोष्ट आहे आणि त्यांनी तर त्या अहवाला अगोदरच मुंबईला किंवा महाराष्ट्राला टसल म्हणून तिकडं आपण असं एक केंद्र उभं करणारच आहोत आणि एक शहरच असं एक स्मार्ट सिटी वसवणार आहोत अशी घोषणाही करून टाकली. आणि त्यांनी हे पण सांगितले की SEZ कायदा जो आहे 2005चा, त्यातल्या तरतुदीनुसार त्या शहरामध्ये किंवा त्या गिफ्ट सिटीमध्ये सगळ्या सोयी सवलती प्रदान केल्या जातील. म्हणजे तो एक प्रकारचा SEZच असेल. आणि हे शहर म्हणजे देशातलं पहिलं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर बनणार होतं. म्हणजे मोदींनी तिकडून प्रयत्न केला, पण महाराष्ट्रात आणि केंद्रात काहीच प्रयत्न झाला नाही. मग आता गुजरात सरकारकडून कामाला सुरुवातही झाली. गांधीनगरपासून साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावर साबरमती नदीच्या किनाऱ्यावर 3.86 चौरस किलोमीटर जागेत, म्हणजे 886 एकर जागेमध्ये गिफ्ट सिटी उभारायला सुरुवात झाली. आणि ज्या कंपन्या गिफ्ट सिटीमध्ये काम करतील त्या कंपन्या परदेशातून भारतात येणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि भारतातून बाहेरच्या देशात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या वित्तीय सेवा सुविधा पुरवतील असं त्याचं स्वरूप असणार होतं. म्हणजे गांधीनगरला कामही सुरू झालं, तोपर्यंत इकडं मुंबईला करायचं म्हणून चाललं होतं, तर केंद्र नाही आणि राज्यही नाही, दोन्हीकडे विशेषतः एकच पक्ष सरकार असूनसुद्धा त्या दृष्टीने काही हालचाली झाल्या नाहीत. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की 2015मध्ये गुजरात सरकारने अशी घोषणा केली की भारतात जे काही इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर स्थापन होणार आहे त्याचं मुख्यालय गांधीनगरजवळच्या आमच्या गिफ्ट सिटीत असावं, असा आम्ही प्रस्ताव केंद्र सरकारला दिलेला आहे. त्यावेळेसच्या आनंदीबेन पटेल या मुख्यमंत्री होत्या गुजरातच्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे 15मधली ही गोष्ट आहे की आम्हाला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर भारतात जे होणार आहे त्याचं मुख्यालय गिफ्ट सिटीत असावं असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही गिफ्ट सिटी विकसित करत आहोत आणि ते मुख्यालय जर इथं झालं तर आम्हाला आनंद होईल किंवा आमची त्या दृष्टीने सगळी तयारी आहे. गिफ्ट सिटीत आम्ही इंटरनॅशनल लेवलच्या सगळ्या सुविधा तयार करत आहोत. त्यातच परत 2017मध्ये अरुण जेटली यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं की भारतात IFSCच्या मुख्यालयाला जर चांगली जागा दिसत असेल सध्या तर ती गिफ्ट सिटीचे, दुसरीकडे कुठंच नाही ते होऊ शकत. सध्या गिफ्ट सिटी चांगल्या प्रकारे एक स्मार्ट सिटी विकसित होत आहे आणि मग IFSCचं आपण मुख्यालय करण्याचा विचार जर केला तर गिफ्ट सिटी हेच एक चांगला ऑप्शन असेल. म्हणजे ह्या घडामोडी आत्ताच्या नाही आहेत, ह्या घडत आहेत. म्हणजे आत्ता वाद झाला म्हणजे अचानक धक्का दिला आहे मुंबईला आणि अरे बापरे हे कसं काय झालं, असं मुंबई शिवाय दुसरीकडे कसं काढलं, असं काही नाही. ते सगळ्या ॲक्टिव्हिटी होत होत्या. 15पासूनच गुजरातने तयारी सुरू केली होती, केंद्राने पण तसे संकेत दिले होते, पण या काळात महाराष्ट्राने तसे काही प्रयत्न केले नाहीत असंच आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि त्यात मग आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण विधेयक 2019ला डिसेंबर 2019मध्ये आलं. गिफ्ट सिटी, आता ही जी का आलं ते विधेयक, तर आता ही जी गिफ्ट सिटी बनणार होती त्याच्यामध्ये ज्या कंपन्यांना आपण सुरुवातीला जसं बघितलं की वेगवेगळे नियामक ऑथॉरिटी जर असतील तर मग त्याची गुंतागुंत होत असते, वेगवेगळे नियम वेगवेगळे ऑथॉरिटी. म्हणून अशा प्राधिकरणांची गुंतागुंतच नको, संपूर्ण त्या गिफ्ट सिटीसाठी सगळ्या ज्या कंपन्या असतील त्यांसाठी एक सेपरेट एक वेगळी ऑथॉरिटी स्थापन करायची, असा एक सरकारचा विचार आला. आणि मग त्यासाठी सरकारने काय केलं, नोव्हेंबर 2019मध्ये द इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटी बिल नावाचं एक बिल संसदेत मांडलं. कशासाठी बिल, लक्षात घ्या की जी गिफ्ट सिटी बनणार होती किंवा IFSCचं जे भविष्यातलं केंद्र ज्या ठिकाणी बनणार होतं त्या ठिकाणी ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांना भारतातले प्रचलित कायदे लागू होणार नाहीत, त्यांच्यासाठी वेगळे कायदे असतील. पण मग RBIचे, IRDAIचे, सेबीचे वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या भारतातले जर जे नियम आहेत ते तिथे लावायचे म्हटले तर मग तिथं कोणी कंपन्या येणार नाहीत किंवा मग त्याचा उपयोग नाही होणार. म्हणून त्यांच्यासाठी जर वेगळं सवलती द्यायच्या असतील
तर मग एक सेपरेट ऑथॉरिटी बनवली पाहिजे या विचारातून मग हे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटीचं हे बिल आलं. 11 डिसेंबर 2019ला लोकसभेत मंजूर झालं आणि 12 डिसेंबर 2019ला राज्यसभेतही मंजूर झालं. देशातल्या नियोजित, बघा पुन्हा एकदा, देशातल्या नियोजित इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटरमधल्या वित्तीय सेवा बाजाराचा विकास आणि नियमन करण्यासाठी एका ऑथॉरिटीची स्थापना करणे हा या विधेयकाचा किंवा बिलचा उद्देश होता आणि या विधेयकाद्वारे ती ऑथॉरिटी स्थापन पण झाली. आणि 2005च्या ECZ कायद्यानुसार स्थापित झालेल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांना, म्हणजे असं गृहीत धरलं की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स इतरत्र पण होऊ शकतात आणि मग जर झाले तर त्या ठिकाणी हे विधेयक लागू असेल. आता या कायद्याअंतर्गत स्थापित केल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटीकडं या IFSC मधल्या प्रतिभूतींचा म्हणजे सिक्युरिटीज, डिपॉझिट्स आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ इन्शुरन्स यांचे नियमन करण्याचे अधिकार त्या ठिकाणी असतील. आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटी बिलमध्ये या ऑथॉरिटीची पण रचना स्पष्ट केली गेली. ती रचना अशी होती की केंद्राकडून त्याच्यात एकूण मिळून 9 सदस्य असणार आहेत, त्यातला एक अध्यक्ष असणार आहे आणि RBI, IRDAI, SEBI आणि PFRDA या ज्या नियामक संस्था आपल्याकडे आहेत त्यांच्याकडून नामनिर्देशित केलेला प्रत्येकी एक सदस्य, म्हणजे यांचे 4 जणांचे 4, एक अध्यक्ष 5. त्यानंतर वित्त मंत्रालयातल्या जे अधिकारी त्यातले 2 सदस्य, वित्त मंत्रालयातून 2 अधिकारी त्यात असतील, 7 झाले. आणि मग सर्च कमिटी स्थापन केली जाईल की त्यामधून आणखी ह्या क्षेत्रातलं नॉलेज असलेले आणखी 2 सदस्य, असे 9 सदस्य त्या इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स ऑथॉरिटीमध्ये असणार आहे. आणि ही ऑथॉरिटीचं मुख्यालय हे आता गांधीनगरला म्हणजेच गिफ्ट सिटीत असणार आहे. अर्थात आता जसं सांगितलं की वेगळी ऑथॉरिटी का, तर आताच आपण चर्चा केली की भारतातल्या विद्यमान वेगवेगळ्या नियामक कायद्यामुळे IFSC मधल्या कंपन्यांना सवलती देण्यात अडथळा येतो. तिथे एक वेगळा कायदा, इथे एक वेगळा कायदा, असं नको व्हायला म्हणून त्याची ऑथॉरिटीच वेगळी आहे. भारतातील कर कायद्यामध्ये दुरुस्त्या करायऐवजी म्हणजे सगळेच कर कायदे बदलायचे IFSCसाठी, त्यापेक्षा IFSCसाठी एक सेपरेट ऑथॉरिटी असेल तर बरं. आणि मग त्यासाठी काही गरज नाही. भारतीय कायदे आणि आंतरराष्ट्रीय कायदे जे आहेत त्यात अनेक बाबतीत जे फरक आहेत, विशेषतः आर्थिक कायदे, त्यामुळे IFSCचा त्यात अपवाद करावा लागणार होता. भारतात भांडवली खात्यात रुपया कन्व्हर्टेबल नाही, मात्र IFSCमध्ये रुपयाची परिवर्तनीयता असणारे फुल्ली कन्व्हर्टेबिलिटी करावं लागणार आहे आपल्याला, म्हणजे करावीच लागणार आहे. आता भविष्यात खरं तर आपल्याला बऱ्याच देशात, आपणच नाही बऱ्याच देशांनी फुल्ली कन्व्हर्टेबिलिटी अजूनही स्वीकारलेली नाही. ती स्वीकारावी का न स्वीकारावी या संदर्भात आपण तारापूर समिती नेमून पाहिलेली आहे. तारापूर समितीने सांगितले की ठीक आहे, भांडवली खात्यावर, चालू खात्यात तर आहे, पण भांडवली खात्यावर पण टप्प्याटप्प्याने करायला हरकत नाही. मात्र आपण 1997ला आशिया खंडात किंवा विशेषतः ईस्ट एशियन देशांमध्ये जे संकट आलं होतं, आर्थिक संकट, ते पाहून आपण ठरवलं की नको, आताच नको, आपल्याकडं फुली कन्व्हर्टेबल रुपया करायला आताच नको, म्हणून आपण तो अजूनही केलेला नाही. पण मग आपल्याला भविष्यात जर करायचं असेल तर या निमित्ताने IFSC पुरता अजून करून बघूया. तिथं जर त्याचं चांगलं इम्प्लिमेंटेशन झालंच तर संपूर्ण भारतासाठी पण भविष्यात विचार होऊ शकतो, काय हरकत नाही. मग त्या दृष्टीने एक प्रयोग घ्या. आणि या ठिकाणी मर्चंट बँक, डिपॉझिटरी रिसिप्ट, स्टॉक एक्सचेंजसुद्धा सुरू करता येणार आहे. परंतु मग त्यासाठीचे नियम आणि कायदे भारतातल्या इतर ठिकाणांपेक्षा निश्चितच वेगळे असणार आहेत आणि म्हणून ही वेगळी ऑथॉरिटीची गरज आहे. आता बघा, आपण IFSCचं जे ऑथॉरिटी असणार आहे तिचं मुख्यालय कुठं असणार आहे हे त्या म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी बिल जे मांडलं होतं ना निर्मला सीतारामन यांनी, त्या विधेयकात याचं मुख्यालय कुठे असेल याचा काहीच उल्लेख केलेला नव्हता. रचना वगैरे कशी असेल सगळं सांगितलं, पण मुख्यालय कुठे सांगितलं नव्हतं. त्यासाठी सेपरेट केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढलं 28 एप्रिल 2020ला, आत्ता मागच्या महिन्यात. आणि त्या अधिसूचनेनुसार हे स्पष्ट केलं की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरचं नियमन करण्यासाठी जी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स ऑथॉरिटी आहे तिचं मुख्यालय गुजरातमधल्या गांधीनगरला म्हणजेच गिफ्ट सिटीमध्ये असेल. आणि मग इथून सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या नेत्यांना आता जाग आली की अरे मुंबईचं होणार होतं ना मुख्यालय, त्याचं काय झालं. अरे पण मुंबईचं मुख्यालय करायचं किंवा मुंबईलाच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर करायचं हे 2007 साली ठरलं होतं. तसा अहवाल आला होता. मग ना राज्यांनी ना केंद्राने त्यात इंटरेस्ट दाखवला किंवा कार्यवाही केली. पण मग दरम्यानच्या काळात गुजरातमध्ये गिफ्ट सिटी तयार होत होती, घडामोडी घडत होत्या, तिथं मुख्यालय जाईल असे संकेत केंद्राने पण दिले होते. त्या काळात विरोध न करता आता ज्यावेळेस निर्णय झाला
की मुख्यालय तिथं फायनली जाणार आहे, त्यावेळेस मग महाराष्ट्रातल्या नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मग सुरू झाला वाद. नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून मुद्दामून हे गुजरातला त्यांच्या स्वतःच्या राज्यात हे मुख्यालय नेलं असा आरोप सगळ्या शिवसेनेने केला, राष्ट्रवादीने केला, काँग्रेसने केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली नाराजी कळवली. म्हणजे असं सांगितलं की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, एकट्या मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त कर दिला जातो आणि एवढंच नाही तर गुजरातपेक्षा महाराष्ट्र सगळ्यात जास्त निधी केंद्र सरकारला देत असतो. अशी परिस्थिती असताना मुंबईतलं नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेणं हे काही योग्य नाही. एकट्या महाराष्ट्राकडून केंद्राला 5,95,000 कोटी रुपये दरवर्षी दिले जातात करापोटी आणि गुजरातकडून किती मिळतात? केवळ 1,40,000. महाराष्ट्राकडून 5,95,000 आणि गुजरातकडून 1,40,000 कोटी. त्यामुळं केंद्राचा निर्णय चुकीचा आहे आणि या मुंबईचं याच्यामुळं नुकसान तर होईलच होईल, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईसह पूर्ण देशाची पण पत क्रेडिट डाऊन होईल. त्याच्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करा असं पत्र शरद पवारांनी लिहिलं. मग आता त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. फडणवीसला टार्गेट केलं की तुम्ही बोला, तुम्ही का गप्पा आहात. फडणवीस यांनी स्पष्टीकरण केलं की त्या 2007च्या समितीने जो अहवाल दिला होता त्यावेळेस केंद्रात राज्यात काँग्रेसचं सरकार असताना का कार्यवाही झाली नाही. आणि गुजरातमध्ये जर गिफ्ट सिटी अंतर्गत इंटरनॅशनल लेवलचं जर स्मार्ट सिटी विकसित होत असेल तर मग भारतात जर तसा कोणताच प्रकल्प कुठंच चालू नसेल तर मग जो सगळ्यात प्रकल्प सगळ्यात चांगला आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे शहर आहे तिथं जर मुख्यालय जात असेल तर त्यात वाईट वाटून का घ्यायचं. तुम्हाला ज्यावेळेस वाईट वाटायला किंवा ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायला वाव होता त्यावेळेस तर प्रयत्न केले नाहीत. मग महाराष्ट्र सरकारने फडणवीसवर असा आरोप लावला की IFSCच्या मुख्यालयासाठीची जागा मुंबईतल्या BKC म्हणजे वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये राखीव ठेवली होती. ती जागा फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी बुलेट ट्रेनच्या टर्मिनससाठी दिली, त्यामुळे ती जागा तुम्ही स्वतःच देऊन टाकली. मग आता कुठे करणार. मग महाराष्ट्र सरकारने हा जो आरोप लावला त्याच्यानंतर मग फडणवीसांनी आरोप फेटाळला. त्याने सांगितलं की बुलेट ट्रेनच्या टर्मिनससाठी जागा दिली पण ते टर्मिनस भूमिगत आहे आणि IFSCचं मुख्यालय हे जमिनीवर असणार आहे, त्याच्यामुळे अजूनही होऊ शकतं तिथं आणि ती जागा अबाधित राहणार होती म्हणूनच मी दिली होती. उलट फडणवीसने दावा केला की IFSCचं मुख्यालय मुंबईला गेलं हे या राज्य सरकारचं अपयश आहे, यांनी त्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. आणि जर तुमचं अजूनही इच्छा असेल की मुंबईत IFSCचं मुख्यालय व्हावं तर आपण सर्व पक्ष मिळून जाऊन केंद्राकडे रिक्वेस्ट करूया की ते महाराष्ट्रात व्हावं, तुमची जर महाराष्ट्राची पण तयारी असेल तर. पण मग खरं तर हा प्रश्न यातून निर्माण झाला की IFSC जर एक IFSC भारतातलं गिफ्ट सिटीमध्ये सुरू होणार आहे तर भारतात मग मुंबईला पण एक IFSC आणखी करता येईल का. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर आणखी एक करता येईल का मुंबईत. इतर देशात असं आहे का, म्हणजे हे होऊ शकतं का. तसंच गिफ्ट सिटी जी आहे की ज्या ठिकाणी आता हे मुख्यालय गेलं ती गिफ्ट सिटी नेमकी कशी आहे, गिफ्ट सिटीमध्ये आत्तापर्यंत किती रोजगार निर्मिती झालेली आहे, तिचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, तिची सद्यस्थिती काय आहे आणि महाराष्ट्रात आणखी एखादी स्मार्ट सिटी निर्माण करून त्या ठिकाणी IFSCचं मुख्यालय नेता येईल का. या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.